श्री गुरुदेव दत्त। नारायणं पद्मभवं वसिष्ठं शक्तिं च तत्पुत्रपराशरं च व्यासं शुकं गौडपदं महान्तं गोविन्दयोगीन्द्रमथास्य शिष्यं श्रीशङ्कराचार्यमथास्य पद्मपादं च हस्तामलकं च शिष्यं तन्तोटकं वातिकारमन्यान् अस्मद्गुरून् सन्ततमानतोऽस्मि। श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। दत्तात्रेयी ब्रह्मविद्यासंवेद्यानन्दविग्रहं त्रिपान्नारायणाकारं दत्तात्रेयमुपास्महे। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। श्री गुरुदेव दत्त। आपण दत्त नवरात्राच्या पार्श्वभूमीवरती दत्त महाराजांचं चरित्र पाहत आहोत। दत्त महाराजांनी निर्माण केलेल्या विविध उपासना परंपरा ह्या अनुषंगाने आपण बोलत आहोत। तर त्यामध्ये दत्तात्रेयांना योगीराज दत्त म्हणतात असा विषय आपण पाहत आहोत। त्यामध्ये विशेषतः दत्त महाराजांनी प्रेरित केलेले, दत्त महाराजांच्यापासून प्रसरित झालेले योग ज्यामध्ये उपासनेचा भाग आहे असे संप्रदाय आपण पाहत होतो। त्यामध्ये आपण प्राधान्यानं नवनाथ संप्रदायाचं नाव घेतलं। ह्यानंतर ह्या नवनाथ संप्रदायाच्या परंपरेमध्ये आपण पाहिलं ज्ञानेश्वर महाराजांच्याबद्दल। आणि ह्या ज्ञानेश्वर महाराजांनी हा जो संप्रदाय आहे ह्या संप्रदायामध्ये असलेली वर्णाची किंवा त्यामध्ये असलेले विशेष कष्ट जे आहेत त्यासाठी ही एवढी सगळी शक्ती सामान्याकडे नसते आणि सामान्य मनुष्य परमार्थापासून वंचित होतो, तो नेहमी अज्ञानातच राहतो। ही गोष्ट पाहून तो परमार्थ सोपा कसा करता येईल ह्यासाठी त्यांनी त्या नाथ संप्रदायाला एका ठिकाणी सोहम संप्रदाय ज्ञानेश्वर माऊलीचा आहे, जो स्वरूपानंद स्वामी आपल्या कोल्हापुरामध्ये सांगोडेकर महाराज किंवा आपले प्रज्ञानंद महाराज, तर ह्या स्वरूपामध्ये तो कोल्हापुरामध्ये पण प्रचलित आहे, जो दत्तांच्याकडून आलेला ज्ञानेश्वर महाराजांच्याकडून आलेला सोहम संप्रदाय आहे। तर हा सोहम म्हणजे सुद्धा प्राणायामावरती आधारित आहे। तर ज्याला आपण प्राणायामाच्या पहिल्या पायरीमध्ये ज्याला पूरक रेचक कुंभक म्हणतो, त्यामध्ये पूरक आणि कुंभक यामध्ये श्वास आत जाताना हकारेण सोकारेण बहिर्यात हकारेण विषेत पुन्हा, हे जे आहे की सो आणि हम हे श्वासावरती ह्या दोन बीजांचे आरोप करून या बीजांच्या स्वरूपातून प्राणायामात्मक जी साधना केली जाते तिला सोहम साधना म्हणलेलं आहे। तर अशी साधनासुद्धा आत्ता मी सांगितलं ह्या पद्धतीनं ज्ञानेश्वर महाराजांच्या परंपरेनं आलेली आपल्या इथं आहे। तर अशा प्रकारे हा एक भाग आहे। परंतु ह्या अशासारख्या योगाची कोणतीही उपासना असेल तर त्यासाठी युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुस्सह। तर योग्य आहार पाहिजे, योग्य विहार पाहिजे। जागरण होऊन उपयोग नाही आहे, बाहेरचं काही खाऊन उपयोग नाही आहे। अत्यंत सामान्य मित हित मेध्य असा आहार झाला पाहिजे असं शास्त्र आहे। असं करणाऱ्या माणसालाच योग साधतो, अन्यथा तो योग प्राणघातक होतो। अशा गोष्टी असल्यामुळं त्यातला तो सगळा धोकादायक विषय काढून त्यांनी त्याचा जो परमार्थाचा गाभा आहे, जो परमार्थाचा महाप्राण आहे, तो आहे नामस्मरण। म्हणून असं एक म्हणलं जातं की अक्षराची वेद अक्षर हे फार मोठं हिंदू धर्मातलं किंवा सर्व सृष्टीतलं सर्वाद्य काव्य म्हणलं जातं किंवा हिंदू धर्मामध्ये अनादि ग्रंथ ज्याला अपौरुषेय ग्रंथ म्हणलं जातं। तर ह्यासुद्धा वेदांच्या आधी काय असतं, एक कथा आहे, ब्रह्मदेवाच्या मुखातून वेद निघाले आणि ब्रह्मदेव एक दिवस वेदाच्या अनुष्ठानासाठी पारायणासाठी एका ठिकाणी बसलेत। आता विषय असा आहे की ब्रह्मदेवांच्याकडं हजारो वेद आहेत। तर हे वेद ब्रह्मदेव म्हणणार आहेत, आता ते त्यांच्यासमोर बसून ऐकणारा कोणते मनुष्य पाहिजे, तर हे कोण ऐकेल? तेव्हा त्यांना भगवान विष्णूंनी सांगितलं की अश्वत्थो विष्णू हो। तर अश्वत्थाच्या खाली ते बसले आणि सांगितलं की तुम्ही म्हणत असताना एखादं पान जेव्हा वरचं खाली पडेल त्यावेळा समजा की तुमच्या म्हणण्यात काहीतरी चूक घडलेली आहे। अशा प्रकारे काही नियोजन करून ब्रह्मदेव अश्वत्थाखाली पारायणाला बसले आणि म्हणायला सुरुवात केलेली आहे। आपल्या वेदाचा आरंभ जो आहे अग्निमीळे पुरोहितम, पहिलं अक्षर म्हणायला सुरुवात करतायत तोपर्यंत वरनं खाली पान पडलं। त्यांना कळेना की अजून मी सुरुवात करायची आहे, इतकेत पाहतात तोपर्यंत पुन्हा सुरू करू पाहतात पुन्हा पान पडते। असं काही वेळा घडल्यानंतर त्यांना कळेना की काय चूक होती आहे आणि त्यांनी भगवंतांना विचारलं। तेव्हा त्यांनी सांगितलं की वेदारंभ जो आहे ज्याला शिरोबिंद म्हणतात, तर ओम आणि वेदाची सुरुवात कशी असते, हरिः ओम।
तर ओम इत्येकाक्षरम ब्रह्म, ओम हे अक्षर ब्रह्म आहे. तर पतंजलीने योगसूत्रात म्हटलेलं आहे तस्य वाचकः प्रणवः तज्जपस्तदर्थभावनम. तर ओमकार हे तस्य वाचकः प्रणवः, तस्य म्हणजे भगवंताचं, भगवंताचं वाचक, भगवंताचं नाव काय आहे तर ओम हे त्याचं नाव आहे. आणि तज्जपः तत् अर्थभावनम. तर त्या ओंकाराचा जप करणे म्हणजे काय आहे, रामाचा जप करणे म्हणजे काय आहे तर रामाचं चिंतन करणे हे जसं आहे तसं ओंकाराचा जप करणे म्हणजे तदर्थ भावनम, त्याची जी अर्थाची भावना आहे हे त्या अनाकार निराकार निर्गुण अशा परमेश्वराचं चिंतन करणे असं आहे. तर हा ओम हा सर्व बीजामध्ये, सर्व अक्षरसृष्टीमध्ये सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ आहे. असं असताना हा ओम आहे वेदाच्या आरंभी, पण ह्याच्याही आरंभी काय आहे, हरिही ओम. हरी हा शब्द वेदाच्याही आधी येतो, म्हणून वेदसृष्टीच्या पूर्वी हरी पहिला नाम, त्यानंतर परब्रह्माचं अक्षर तस्य वाचकः प्रणवः ओम, आणि त्यानंतर वेद सुरू आहे. हे जेव्हा कळलं तेव्हा ब्रह्मदेवांना कळलं, आणि आपल्यालाही कळलं पाहिजे की कोणत्याही अक्षर वाङ्मयापूर्वी, कोणत्याही अनुष्ठानापूर्वी हरी हा शब्द मुख्य आहे. म्हणून असं म्हटलं जातं की नाम हे सर्वोच्च आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी सर्वांनी सांगितले. आपण अनेक ठिकाणी अनेकांच्या तोंडून हे वाक्य अशा स्वरूपाचे पुरावे दाखले आपण ऐकले असतील. एक छोटंसं एक गोष्ट सांगतो. व्यास महर्षींच्याकडं एक गरीब मनुष्य आला. तो म्हणतो की माझी परिस्थिती वाईट आहे, काही मिळवून खावं तर असं कौशल्य माझ्याकडं नाही आहे, मी काय करू. त्यावेळा व्यास महर्षींनी त्याला एका कागदावरती काहीतरी लिहिलं आणि दिलं. सांगितलं हे तू दंडात तुझ्या बांध, हा जो तैत आहे हा दंडात बांध, आणि पहा तू पाण्यावरून चालू शकशील. आता ह्या सांगण्यामागचा हेतू होता असा होता, पाण्यावरून चालू शकशील म्हणजे तू कोणचंही अचाट कृत्य, अघटित कृत्य तू असहज करू शकशील. शब्दशः त्या माणसानं अर्थ घेतला की मी पाण्यावरून चालू शकतो. आणि तो मनुष्य त्यानं प्रयोगच सुरू केले. एका मोठ्या तळ्याच्या काठी उभारून मी पाण्यावरून चालून दाखवतो. हळूहळू त्याची प्रसिद्धी झाली आणि लोक येऊन पाहतात तर तो नावाजला गेला, एक मोठा महाराज झाला की हे महाराज पाण्यावरून चालतात. आणि त्याला संपत्ती मिळाली, प्रसिद्धी मिळाली, भरपूर मोठे मोठे उंची वस्त्र त्याला मिळाली. आणि मग एकदा त्याच्या मनात असं आलं की एवढे दागदागिने आपल्या अंगावर आहेत, अशी रेशमी वस्त्र आहेत, आणि दंडात दिलेला ताईत फक्त हा ताडपत्राचा, त्या भुर्जपत्राचा त्या ऋषीने दिलेला आहे, तर आपण जरा हा पण सोन्यात वगैरे मढवून घेऊ. अशा हेतूनं तो ताईत त्यानं काढला आणि ओढून पाहतो तर त्यात काय लिहिलं आहे, जय श्रीराम. जय श्रीराम ह्या त्या ताईतामध्ये लिहिलं पाहिलं. तो म्हणतो अरे इतकी साधी गोष्ट मला माहिती आहे, आणि ही एवढं साध्यावरती मी कसं काय तरून जातो आहे पाण्यावरून. आणि असा त्या नामाविषयीचा एक अविश्वास मनामध्ये. इतके दिवस व्यासांनी आपल्याला काहीतरी दिले आणि व्यासांच्याकडनं आले म्हणजे ते काहीतरी फार मोठं आहे, अशी त्या बंदिस्त गोष्टीवरती त्याचा विश्वास होता, जी गोष्ट त्यानं बघितलेली पण नाही आहे. अशा गोष्टीवर त्याचा विश्वास, गाढ विश्वास आहे की व्यासांची तपश्चर्या आणि व्यासांनी मला असं काहीतरी दिले ज्यामुळे मी पाण्यावरून चालू शकणार आहे. परंतु ज्याला तेव्हा कळतं की ह्यात तर श्रीराम लिहिलं आहे, साधी गोष्ट आहे, मला पण ठाऊक होतं, त्या क्षणी तो पाण्यात खाली गेला तळात. एक गोष्ट अशी आहे की दिलेल्या नामावरती इतका विश्वास असणं गरजेचं आहे. विवेकानंद स्वामी एका ठिकाणी म्हणतात, एका ठिकाणी गेले तर त्यांनी पाहिलं की पाण्यावरून चालणारा मनुष्य आहे, सिद्धी हिमालयात जाऊन मिळवली आहे. तेव्हा विवेकानंद म्हणतात की अरे 2 रुपयात कुठलाही नावाडी पलीकडे घेऊन सोडला असता, त्यासाठी एवढी सिद्धी वापरायची काय गरज होती. ही दृष्टी फार वेगळी आहे, फार चांगली आहे की आपण जीवनभर कष्ट करून, अनेक प्रकारचे संयम पाळून, मोह टाळून आपण जी मोठी तपश्चर्या करतो त्याचं मिळालं मोठं फळ जे असतं ते आपण असं एखाद्या व्यावहारिक व्यावसायिक गोष्टीमध्ये खर्च करणं हे कधीही सुज्ञ माणसाचं लक्षण नाही आहे. अत्यंत विवेकानंदाचा तो दृष्टिकोन योग्य होता. तर असं हे त्या नामावरचं ह्या ब्राह्मणाचं अविश्वास झाला आणि तो पाण्यामध्ये गेला. थोडक्यात असं आहे की असा ह्या नामाचं महत्त्व आहे. आणि आपण पाहिलं की वेदाच्या आरंभीसुद्धा, ओम ह्या प्रणवाच्या आरंभीसुद्धा हरी ही शब्द आहे. आणि हीच कास ज्ञानेश्वर महाराजांनी धरून दत्त महाराजांच्यापासून आलेला जो योगाचा पंथ होता त्याला वेगळ्या पद्धतीनं बरोबर घेऊन त्यांनी त्याचं नामस्मरणामध्ये विलीन केला. आणि असंच आहे की सर्व गोष्टी शेवटी नामामध्ये विलीन होतात.
आपले स्वामी शंकराचार्यसुद्धा म्हणतात की हरिर्नामैव 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 केवलम कलौ नास्त्यैव 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 गतिरन्यथा. तर हरिनाम हरिनाम हरिनामच केवळ, कलियुगामध्ये अन्य कोणचीही गती नाही असं महाराज म्हणतात. आणि त्यामुळं त्या नामाचा ज्ञानेश्वर महाराजांनी सर्व समाजातल्या तळागाळातल्या लोकांना आणि आपापल्या व्यवसायामध्ये व्यवहारामध्ये संसारामध्ये असणाऱ्या लोकांना, ज्यांना आपलं सगळं सोडून देऊन परमार्थाच्याच मागं लागणं शक्य नाही आहे, तर हे करत असताना ते करणं शक्य आहे, अशा लोकांसाठी अत्यंत सोपा परमार्थ ज्ञानेश्वर महाराजांनी ह्या पद्धतीनं मांडला आणि अनेक लोकांना विठ्ठलाच्या मागे लावलं, विठ्ठलाच्या नादी लावलं आणि फार मोठी समाजामध्ये संस्कार निर्माण केला आणि माणुसकी निर्माण केली आणि एकात्मता निर्माण केली. हा दत्त संप्रदाय ज्ञानेश्वर महाराजांनी अशा पद्धतीने घेतलेला आहे. सर्व समावेशक गेला, योग मार्गाला एका वेगळ्या पद्धतीनं त्यांनी वळवलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराज हे योगी होते हे आपण पाहिलेलं आहे की त्यांनी भिंत चालवली, त्यांनी रेड्याच्या तोंडून वेद बदवले, त्यांनी मुक्ताबाईला पाठीवरती मांडे तयार करायला लावले, पाठीवरती पूर्ण योगाग्नीनं संपूर्ण शरीर तप्त केलं आणि इतकं तप्त केलं आहे की त्यांच्या पाठीवरती मुक्ताईनं मांडे भाजले. ही सगळी योगाची लक्षणं आहेत. आणि हा सगळा योग त्यांना त्यांचे बंधू जे होते निवृत्तीनाथ यांच्याकडून नाथ संप्रदायानं पर्यायानं दत्त महाराजांच्याकडे परंपरेनं मिळालेला योग अभ्यास होता. असा महाराजांच्या जीवनामध्ये महाराजांच्या संप्रदायामध्ये अनेक योगाचे लोक आहेत. आपण विशेष तपशील न पाहता काही महत्त्वाची उदाहरणं पाहत होतो की त्यात काहीतरी वैशिष्ट्य वैविध्य असावं अशा दृष्टीनं हाच योग अलीकडल्या काळामध्ये पुढं आपल्या पिढीपर्यंत ज्यांचं नाव ऐकतो की वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी हे फार मोठे योगी होते. त्यांच्या पण चरित्रात पदोपदी योगाची उदाहरणं मिळतात की ते वायुवेगाने जात असत. सर्व अनिमादी अष्टसिद्धी त्यांना वश होत्या आणि अनेक अशी महाराजांची उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात की जी सामान्य माणसाला कुतूहल वाटेल. परंतु चमत्कारांचं वर्णन करणे किंवा चमत्कारात अडकणे हा परमार्थ नाही आहे. तर त्या परमेश्वराच्या पदाला पावलेल्या कुठल्याही भक्ताला काहीही गोष्ट अशक्य नाही आहे, सर्व गोष्टी शक्य आहेत. हे चमत्कार आपल्याला सांगतात. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की तो देव आणि त्याचा तो भक्त हे दोघंही एका स्तरावरती सर्व करणं शक्य आहे या दोघांना, असा त्याचा अर्थ आहे. तर आता आपण पाहतो की असा हा त्यांचा योगाचा जो मार्ग आहे महाराजांचा, तो टेंबेस्वामींच्या जवळ येत असताना एका वेगळ्या पद्धतीनं येतो. माणिक प्रभू हे राजयोगी आहेत, त्यांना सकल मतस्थापक म्हणले. ते हुमणाबादला त्यांनी कार्य केलं. साईबाबा असतील, गजानन महाराज असतील, अक्कलकोट स्वामी असतील, हे लोक अवलिया होते. ह्यांनी आपलं योग वैभव जे होतं ती मुक्ती अनुभवली, मुक्ती भोगली. त्यांचा विषय पूर्णपणे वेगळा आहे. त्यांची दिनचर्या, त्यांनी सांगितलेला एक विशिष्ट असा चाकोरबद्ध असा कुठलाही संप्रदाय नाही आहे. परंतु ही जी माणसं आहेत टेंबेस्वामींच्याबद्दल जर बघायला गेलं तर तो नृसिंहवाडीचा कर्मकांडी गुरुचरित्र आधारित असा दत्त संप्रदाय आहे. गुरुचरित्रामध्ये जे काही सगळे निषेध पाळले आहेत, सोळवळ पाळलेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टी सांभाळणारा हा एक संप्रदाय आहे. हा नृसिंह सरस्वती स्वामी जे दत्त महाराजांचा दुसरा अवतार आहेत, श्रीपाद वल्लभांच्या आशीर्वादानं कारंजामध्ये नगर नाईक काळे यांच्या घराण्यामध्ये नृसिंहचा जन्म झाला. त्यानंतर महाराज नृसोबा वाडीमध्ये 12 वर्ष त्यांनी तपश्चर्या करून ते स्थान फार मोठं करून ठेवलं. औदुंबराच्या खालती औदुंबरा तळवटी श्रीपाद वल्लभांच्या पादुका महाराजांनी स्थापन केल्या. कृष्णा गंगा संगमी तरुतळे श्रीपादांचं त्या ठिकाणी स्थान त्यांनी निर्माण केलं आणि त्या पादुकांच्या समोर महाराजांनी अनुष्ठान केलं. अशा त्या सिद्ध पादुका होत्या. ह्याच ठिकाणी नारायणस्वामी झाले, गोविंदस्वामी झाले, मौनीस्वामी झाले आणि ह्या पुढं या शृंखलेमध्ये टेंबेस्वामी आहेत. मौनीस्वामी किंवा वाडीच्या ठिकाणी आपण गेलो, आपल्याजवळ कोल्हापूरचं जसं क्षेत्र आहे असं वाडी हे दत्त संप्रदायाचं फार सुंदर क्षेत्र आहे. वाडीमध्ये काय पाहावं हा फार मोठा विषय आहे. काय पाहावं काय नको असा विषय आहे. वाडीमध्ये आपण पाहिलं नारायणस्वामी जे कोल्हापुरातून तयार होऊन गेले, हे तर वाडीत एक भूषण आहे. परंतु त्याबरोबर वाडीमध्ये मौनीस्वामी नावाचे सुद्धा एक फार मोठे सत्पुरुष होऊन गेले. मौनीस्वामी म्हटले की आपल्याला मौनी पाडगावचे मौनीस्वामी वाटतील, पण तो विषय वेगळा आहे. हे मौनीस्वामी होते, हे वाडीचे टेंबेस्वामींच्या समकालीन सत्पुरुष होते. हे परमहंस वृत्तीमध्ये होते. संन्यास घेतल्यानंतर दंडत्याग केलेले जीवनमुक्त अवस्थेमध्ये आपण जे दत्त महाराजांचं मगाशी ऐकलं की जीवनमुक्तीचा लाभ झालेले, दत्त पदाला पोचले असे ते मोठे सत्पुरुष होते. त्यांना कोणत्याही विधिनिषेध नाही आहे. जसं अक्कलकोट स्वामींच्या चरित्रात आपण नेहमी पाहतो, ते स्नान करतात काय, नाही करतात काय, करत बसले तर दिवसभर करत बसतील, कधी खात नाहीत, कधी खातील तर आचाट खातील,
कोणतीही गोष्ट त्यांची माणसासारखी नाही आहे, कारण पिशाच ज्ञानसागर, पिशाची अवस्था जशी असते उन्मनी अवस्था असते, सामान्य माणसाच्या कक्षेत त्यांच्या कोणत्याच गोष्टी बसत नाही आहेत. तर असे हे मौनी स्वामी होते. मौनी स्वामींच्याबद्दल सुद्धा अनेक गोष्टी सुंदर, अद्भुत, रमणीय अशा गोष्टी आहेत. तर एक मजेशीर गोष्ट म्हणजे गावामध्ये नरसोबावाडीमध्ये एकदा मोठा आवर्षण दुष्काळ पडला आणि त्यावेळेला वाडीची पद्धत आहे की दुष्काळ आला असता किंवा अतिपाऊस झाला असता देवाचा आधार घेतात. यानं पाऊस नाही म्हटल्यानंतर त्यांनी संततधार देवावरती धरायची ठरवली. संततधार म्हणजे अखंड देवावरती पाण्याची धार धरून, शुद्ध पाण्याची धार धरून देवासमोर नित्य रुद्रपठण, पवमानाचं पठण, दिगंबरा नामस्मरण किंवा गुरुचरित्राचं पारायण अशा गोष्टी ते देवासमोर करत बसतात की आपल्याला जे पाहिजे आहे सुख देवासी मागावे असं शास्त्र आहे, दुःख देवाला सांगावे. ज्याच्याकडं जो देऊ शकेल, जो सर्वशक्तिमान आहे असा देवच असतो, सामान्यासमोर तोंड पसरू नये म्हणून देवाकडं पाऊस मागायचा अशा दृष्टीनं अनुष्ठान संततधार सुरू केलेली आहे. आणि ह्यावेळा साक्षात टेंबेस्वामी वाडीत होते. मोठमोठे सत्पुरुष, मोठमोठे विद्वान आणि अतिशय चांगली देव माणसं त्यावेळेला आहेत. ती सगळी माणसं दत्त महाराजांच्या पादुकांसमोर संततधार करतायत. अशा वेळेला मौनी स्वामी हे जीवनमुक्त दत्तरूप होते आणि नेहमीप्रमाणे ते लहान मुलात खेळतात. त्यांना लहान मुलांचा अतिशय लळा आहे आणि लहान मुलांच्यावर खेळत ते वरती ब्रह्मानंद मठ, ज्याला आता टेंबेस्वामींचा मठ म्हणतात, त्या मठामध्ये ते आहेत. लहान मुलं म्हणतात, महाराज तुम्ही देव आहात ना? मौनी स्वामींना म्हणतात. मौनी स्वामी म्हटले, हो, बाल सुलभ स्वभाव आहे, तर मुलासारखंच ते बोलतात, मुलाच्या बुद्धीनंच विचार करतात. त्यावेळेला ते म्हणले, हो, मग तुम्ही इथं बसला आहात तर खालती संततधार कोणावर धरली आहे असा प्रश्न विचारला. संततधार दत्तपादुकावर धरली आहे. पण महाराज स्वतः जर दत्त आहेत, दत्त जर वर आहे, तर मग खाली दत्त कुठला आला? हा बालसुलभ विषय आहे, लहान मुलांच्या डोक्यातला विषय आहे. मौनी स्वामी हे लहान मुलासारखेच विचार करत आहेत, कारण ती बालावस्था आहे. बालोन्मत्त पिशाच वेशाय दत्त महाराजांचे एक रूप आहे. दत्तात्रय हरे कृष्ण उन्मत्तानंदा दिगंबर मुने बाल, दत्त महाराजांना शब्द आहे, बाल अवस्था. तर असं लहान मुलाचा प्रश्न आहे. महाराज म्हणले, बरोबर आहे. तरी ताबडतोब निरोप पाठवला की खाली सांगा संततधार बंद करा. पटलं हे की दोन देव कसे असतील. मौनी स्वामींनी निरोप पाठवला टेंबेस्वामींना खालती की संततधार बंद करा. त्यावेळेला सुरू केलेला संकल्प जो आहे तो ठराविक मर्यादेचा, ठराविक काळाचा असतो, असा मधून बंद करता येत नाही, व्रतभंग होतो. म्हणून त्या लोकांनी महाराजांची क्षमा मागितली की असं कसं करता येईल. आता पुढचा विषय असा आहे की लहान मुलासारखा भाग आहे, आपलं ऐकलं नाही म्हणून राग आला. महाराज म्हणते की जेव्हा पाऊसच पडणार नाही. आता टेंबेस्वामींचा, मौनी स्वामींचं असं वाक्य आलं म्हटल्यानंतर त्रिभुवनात ते चुकवण्याची कुठल्याही शक्तीमध्ये ताकद नाही, ब्रह्मवाक्य. आणि अशा प्रकारे मौनी स्वामींनी सांगितल्यानंतर पाऊस पूर्ण गेलाच आणि काही खालती कार्य सुरू आहे ते सुरू आहे, फक्त पण पाऊस काही यायला तयार नाही. शेवटी सर्व लोकांनी विचार केला की हे ना कसं समजावून सांगायचं. त्यावेळा सर्व वाडीच्या लोकांनी आपापली मुलं, वासुदेवानंद स्वामीने, टेंबेस्वामीने त्यावेळेला एक युक्ती सांगितली आणि सगळ्यांनी आपली मुलं ही मौनी स्वामींच्या समोर आणली आणि स्वामींना सांगितलं की ह्या सगळ्या गोपाळांचा तुम्ही सांभाळ करा. स्वामी म्हणाले, का? तुम्ही पाऊस अडवला आहे आणि पावसाशिवाय अन्न पाणी नाही आणि ह्या मुलांना आम्ही कसं सांभाळायचं. हे बोलणं ऐकल्यावर त्यांना तेही पटलं. दत्त महाराजांच्या पादुकासमोर घाटावर महाराज आले, मौनी स्वामी आले आणि महाराजांना म्हणाले, देवा ह्या बाळगोपाळांसाठी पाऊस आणा. आणि त्या क्षणी आभाळ दाटून आलं आणि विजा कडकडून मोठा पाऊस झाला. पाऊस कसला? महाराजांची कृपा बरसली. थोडक्यात असं की असे मोठे मोठे सत्पुरुष मौनी स्वामी वगैरे हे टेंबेस्वामींच्या काळात प्रत्यक्ष त्यांच्या समोर होते. ते महाराजांना, टेंबेस्वामींना आज्ञा देत असत आणि त्या पद्धतीनं महाराज वागत असत. मौनी स्वामी आज्ञा देतात, गोविंद स्वामी मार्गदर्शन करतात, साक्षात दत्त महाराज सांगतात. टेंबेस्वामींचं वैशिष्ट्य असं आहे की ते योग, दत्त महाराजांचा जो योग आहे तो योगही ते सांभाळत आहेत आणि त्याचबरोबर कर्मकांड जे आहे, शुचिर्भूतता, कर्मकांड हा विषयही ते सांभाळतात आणि त्याबरोबरच वेदविद्येचं संवर्धन, यंत्रतंत्र अशी जी जुनी सगळी विद्या आहे अशा सगळ्या गोष्टीचं पुनरुत्थान, पुनरुज्जीवन असं स्वामींनी केलेलं आहे. म्हणजे जो वाडी संप्रदायाचा जो प्राण आहे, जो महत्त्वाचा भाग आहे, किती एक विशिष्ट कर्मकांडता आहे, शुचिर्भूतता, वेदप्रामाण्य हा जो विषय आहे हा सगळा टेंबेस्वामींनी अंगीकारला आणि तो पुढं जन्मात आपल्या आचरणात आणला. तशीच त्यांची दीक्षा होती, तसेच त्यांचे शिष्य होते. तर टेंबेस्वामींच्या बाबतीत आपण पाहत होतो तर महाराजांनी ह्या योगविद्येबरोबर वेदविद्यासुद्धा बरोबर आणली आणि हा संप्रदाय गुरुचरित्राचा मूळ आहे, कारण गुरुचरित्रात हाच उपदेश आहे
आणि ह्या पद्धतीने त्यांनी पुढं आपलं आचरण केलं. चरित्रामध्ये चमत्कार भरपूर आहेत त्यांच्या, परंतु विषय असा की योगाबरोबर वेदाचं पण, आगमाचं पण, यंत्रविद्या, तंत्रविद्या ह्या सगळ्या टेंबे स्वामींनी प्रत्यक्ष दत्त महाराजांच्याकडून मिळवल्या. महाराजांचे आणि स्वामींचे जे संबंध होते, 2 मिनटं आपण विषयांतर करून काही गोष्टी सांगू. मगाशी आपण काही महालक्ष्मीच्या भक्ताप्रत असलेली भावना कशी होती ही सांगितली. अशी टेंबे स्वामींच्याबद्दल बघायला गेलं तर महाराजांच्या मांडीवरती साक्षात दत्त महाराज लहान मुलाच्या रूपात येऊन बसत असत, किंवा त्यांची दत्ताची मूर्ती जी होती ही त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलत असते. अशा स्वरूपाचे दाखले त्यांच्या चरित्रात आणि बघितलेल्या लोकांनी नमूद करून ठेवलेले आहेत. तर असे दत्त महाराजांचं जिथं जागतं जागृत अधिष्ठान ज्यांना लाभलं, असेच स्वामी महाराजांची दत्त महाराजांची योग विद्या, योग परंपरा वाहता वाहता बरोबर सनातन अशी वेद परंपरासुद्धा त्यांची वाहतात. ह्याबरोबर आपण जर पाहिलं तर मराठवाड्यामध्ये आंबेजोगाईला दासोपंतांचा संप्रदाय आहे. दासोपंतांनी दत्त संप्रदायासाठी फार मोठं कार्य करून ठेवलं आहे. जसा वारकरी संप्रदाय असतो, जसा वैष्णव संप्रदाय आहे, माधव असेल किंवा विशिष्टाद्वैती असतील, रामानुजीय लोक वगैरे, तर ह्यांचा जसा विष्णू प्रधान मानून त्या पद्धतीनं संप्रदाय असतो, तसा केवळ दत्तांना प्रधान मानून दत्तांचा संप्रदाय दासोपंतांनी दत्त महाराजांच्या मार्गदर्शनातनं तयार केलेला आहे. आणि माहूरला वगैरे त्याची काही गोष्टी त्या आचरणात आणल्या जातात. दासोपंतांचा संप्रदाय आंबेजोगाई मराठवाडा परिसरात भरपूर प्रमाणात आहे. दत्तात्रयांचे 16 अवतार हे दासोपंतांनी सांगितले, ते आपण इथं या ठिकाणी पाहणार आहोतच. आपल्याला दत्त महाराजांचे अवतार म्हटले की आपण श्रीपाद वल्लभ स्वामींची नावं घेतो, अक्कलकोट स्वामी वगैरे, पण दत्ताचे मूळ अवतार हे 16 अवतार झाले. त्यांची विविध गोष्टी आणि त्यांची आपण सगळे उपासना पाहणार आहोतच. तर असा दत्त संप्रदायाला एक विशिष्ट प्रकारे त्यांनी पठडी दिली. तो मूळ संप्रदाय आहे, सनातन संप्रदाय आहे दासोपंतांचा, की केवळ दत्त ही देवता गृहीत धरून दत्त उपासनाच करण्याच्या दृष्टीनं सरळ आपल्या सामान्य अनुष्ठानामध्ये जसं आचमन वगैरे केशवाय नमः नारायणम असतं, तशा पद्धतीनं दत्तांच्या नावानं आचमन आणि प्राणायाम अशा गोष्टी ह्यामध्ये आहेत. पूर्ण यज्ञ करण्याची प्रक्रिया सगळी दत्त संप्रदायाला, दत्त महाराजांना गृहीत धरून आहे. तर अतिशय सुंदर असं दासोपंतांनी दत्त संप्रदायाची मांडणी केली. दत्त महाराजांचे फार मोठे ते भक्त होऊन गेले. कर्नाटकामध्ये कल्याण गाव जे आहे, बसव कल्याण म्हणतात, तर सदानंद स्वामी जे होते त्यांनी पण फार मोठं दत्त महाराजांचा संप्रदाय निर्माण केला. त्यांच्या ठिकाणी आपण जर गेलोत तर दत्त महाराजांची त्या ठिकाणी गादी आहे. दत्त महाराजांनी संन्यास घेतलेलं स्थान आहे, तिथे गादीची पूजा होते महाराजांच्या. आणि दत्त महाराजांनी नागाच्या रूपामध्ये सदानंद स्वामींना भेट दिली आणि पाठराखण केली. तसं स्थान त्या ठिकाणी फार मोठं दत्त संप्रदायाला, सांप्रदायिक लोकांना आवडेल असं स्थान आहे. तर याचबरोबर आपण महानुभावी संप्रदाय पाहतो, जो चक्रधर स्वामींचा आहे. चक्रधर स्वामींचा संप्रदाय आहे, ह्याचेसुद्धा प्रणेते दत्त महाराज आहेत, गोपाळकृष्ण आहेत. तर तोही दत्त महाराजांचा एक संप्रदाय समजला जातो. म्हणजे आपण पाहत आहोत योग संप्रदाय आहे, त्याचबरोबर अनुष्ठानात्मक संप्रदाय आहे, त्याचबरोबर आपला दासोपंतांचा जो संप्रदाय पाहिला की जो पूर्णपणे दत्त पंथ ज्याला म्हणता येईल अशा स्वरूपाचा तो संप्रदाय आहे, चक्रधरांचा संप्रदाय आहे. तर अशा प्रकारे दत्त महाराजांचे वेगवेगळ्या पद्धतीचे संप्रदाय आहेत. ह्याचमध्ये नवविधा भक्तीचा आपण जो विषय करत होतो की काही ठिकाणी तो उपासनात्मक असतो, वाडीसारख्या ठिकाणी संततधार असेल किंवा दत्त महाराजांचे अनुष्ठान असतील, पालखी वगैरे असेल, ह्या गोष्टी देवाचं वैभव वाढवणे, देवाच्या वैभवामध्ये आपलं सुख हुडकणे आणि त्यामध्ये हरवून देवरूप होणे, अशा स्वरूपाच्या त्या प्रक्रिया आहेत. तर असा तो भाग आहे. पण ह्यातला आपण जो सामान्यतः आपण जो एक महाराजांचा उपासना संप्रदाय आचरतो तो असा की काही ग्रंथाचं पठण, कोणी लोक स्वामी समर्थांचे असतील तर स्वामी लीलामृत वाचतील, गजानन विजय वाचतील, गुरुचरित्र वाचतील, दत्तप्रबोध आहे, दत्त महात्म्य आहे, दत्त पुराण आहे, महाराजांचे नानाविध ग्रंथ आहेत, ह्याचं पारायण करतात. काय पारायण करतात, ह्यामागचा जो हेतू आहे, कशासाठी पारायण करावं, हा जो विषय आहे की अक्कलकोट स्वामींची बखर असेल, अक्कलकोट स्वामींचं स्वामी लीलामृत असेल, हा ग्रंथ का वाचतात तर त्यावेळेला स्वामींचं चरित्र वाचत असताना त्या चरित्रकारानं स्वामींच्या त्या काळाचं वर्णन, स्वामींच्या वर्तनाचं वर्णन, स्वामींच्या स्वभावाचं वर्णन इतक्या सुंदर पद्धतीने केलेलं असतं. कारण त्यांना स्वामींचा आशीर्वाद असतो. दाभोळकरांनी साईबाबांचा आशीर्वाद घेतला आणि चरित्र लिहिलं. केळकर असतील, वामोरीकर बुवा असतील, यांनी अक्कलकोट स्वामींचा आशीर्वाद घेऊन चरित्र लिहिलं. आमच्या सायनदेवांनी नरसिंहतीच्या आशीर्वादाने चरित्र लिहिलं. शंकर भटजींनी श्रीपाद वल्लभांच्या आशीर्वादाने चरित्र लिहिलं. तर त्या देवतेच्या अनुमतीनं आणि आशीर्वादानं चरित्र लिहिलं असता
ते आणखीन सुंदर होतं, आणखीन बहरतं आणि त्यामध्ये त्या देवतेची इच्छा, त्या देवतेची ताकद आणि जागृती उतरते, हे निश्चित असतं. म्हणून गुरुचरित्र हजारो वर्ष वाचलं जाते. गुरुचरित्र अनेक हजारो लोक वाचतात, त्यांना नाना प्रकारच्या अनुभूती येतात. ते त्यांच्या मनात असतील किंवा त्या लोकात असतील तर ते फार मोठा बोलका आणि अतिशय जागृत असा तो ग्रंथ आहे. तर अशा स्वरूपाचे ग्रंथ आपण बोलत होतो की हे वाचनानं होतं काय, हा ग्रंथ का वाचावा. मी गेले 40 वर्ष मी ग्रंथ वाचतोय किंवा मी सलग 1 दिवसाचं पारायण केलं, मी 3 दिवसाचं केलं, मी 7 दिवसाचं केलं. ह्या गोष्टी कशासाठी असतात. तर माऊलींनी, ज्ञानेश्वर माऊलींनी म्हणलेलं आहे की वायाची उपाधी दंभधर्म म्हणलेला आहे. तर एखादी गोष्ट करत असताना त्या गोष्टीतला जो आत्मा असतो तो सोडून त्याचं केवळ कलेवरच, त्याचं अवडंबरच जर मनामध्ये माजवलं किंवा तो भाव जर आपल्या डोक्यावर घेतला तर तो वाया दंभ होतो. आणि ह्या माणसानं 40 वर्षे इतकं मोठं अनुष्ठान केले, पण तो मनुष्य आहे त्या जागी असतो. कदाचित त्याला मोठी प्रसिद्धी मिळते, कदाचित त्याचा मोठा शिष्य संप्रदाय होतो, पण त्याला महाराज सापडत नाहीत, त्याच्याकडे सात्विकता विरसत नाही आणि त्याच्या मनामध्ये दत्त बसत नाहीत. तर त्या दृष्टीनं हे ग्रंथ जे असतात हे काय सांगतात. ह्या ग्रंथामधलं वैशिष्ट्य जे असतं की महाराजांचं, आपण आता बोललो की ते वातावरण महाराजांचा स्वभाव आहे. आता अमुक ठिकाणी भक्ताला ते वाचत असताना त्या भक्ताला असं वाटतं की ह्या ठिकाणी मी कुठंतरी आहे. महाराज ह्यावेळेला असं वागले. समाजात आपण फिरत असताना एखादं उदाहरण जर घडलं तर आपल्याला वाटतं की असं उदाहरण ह्या ग्रंथामध्ये आहे, महाराज असताना असं घडले. हा जो काय मग अनुसंधानाचा जो ठोका असतो की प्रत्येक वेळा तो त्या ग्रंथामध्ये, त्या विचारामध्ये जगत असतो, तर हा परिणाम त्या ग्रंथानं साधतो. महाराजांची संगत मिळते त्यामुळं आणि महाराज नेहमी मनामध्ये राहतात. हा त्या पारायणाची फलश्रुती आहे. हाच त्या पारायणाचा खरं तर उपयोग आहे. आणि वारंवार सारखं ते वाचन करत गेल्यामुळं ती गोष्ट ठसत जाते, पुन्हा ठसत जाते आणि केवळ शेवटी तीच गोष्ट उरते. त्या व्यतिरिक्त त्याचं काही शिल्लक राहत नाही. हा खरं तर कोणत्याही वाचनाचा, पारायणाचा, सप्ताहाचा उपयोग असला पाहिजे. ही फलश्रुती आहे त्याची. तर ह्या दृष्टीनं अशासाठी वाचतात की आपलं उपास्य दैवत आपल्यामध्ये उतरावं आणि उपास्याशिवाय आपल्या ठिकाणी काही राहू नये. तर ह्या दृष्टीनं तो एक संप्रदाय असा आहे. आता हा संप्रदाय नवविधा भक्तीतला एक भाग येतो आहे खरं तर, परंतु अशा स्वरूपाच्या पण काही गोष्टी आहेत. दत्त संप्रदायामध्ये अनेक जे सत्पुरुष आहेत. एक सुंदर शेवटचा क्षण सांगतो मी आपल्याला की आपल्याला निरंजन रघुनाथ हे मिरजेला त्यांचा मठ आहे. एक मोठे सत्पुरुष होऊन घेतले. आपल्यामध्ये जसे पूर्वी देश स्वतंत्र करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं लढणारे लोक होते, तसे देव प्रसन्न करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं लढणारे भक्त पण होते. हा एक भक्त असा होऊन गेला निरंजन रघुनाथ. हे गिरनारवरती दत्त महाराजांच्याकडे गेले आणि महाराजांना म्हणले, 7 दिवस महाराजांसमोर उपोषण मांडलं. महाराजांना सांगितलं, तुम्ही प्रसन्न व्हा, नाहीतर मी देहत्याग करतो. आणि त्या माणसानं महाराजांसमोर अनशन आरंभलं. शेवटी काही ते व्हायला त्याने जेव्हा महाराजांच्या पादुकावर डोकं आपटून घेतलं आणि ते बेशुद्ध पडल्यानंतर साक्षात महाराजांनी प्रसन्न होऊन त्यांना वर दिला. असेही भक्त होऊन गेलेले आहेत. अनेक भक्त आहेत आणि महाराजांची आपल्या कुवतीनुसार, आपल्या वृत्तीनुसार भक्ती करून आपणही महाराजांना प्रसन्न करून घेऊ. गुरुदेव दत्त. ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, त्या त्या स्थळी हे निज रूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरू पाय दोन्ही. गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय.